मागच्या भागामध्ये आपण संख्याशास्त्राचे प्रकार, त्याच्यानंतर जी संकलित केलेली माहिती असते त्या माहितीच्या स्वरूपानुसार त्या माहितीचे प्रकार आणि मग माहितीनुसार किंवा त्या प्रकारानुसार परिकल्पना परीक्षणासाठी कोणकोणत्या चाचण्यांचा वापर केला जातो ह्याच्याविषयी चर्चा केली. आता या भागामध्ये आपण परिमितीय चाचण्यांचा विचार. परिमितीय चाचण्या म्हणजे इंग्रजीतून त्याला पॅरामेट्रिक टेस्ट असं म्हणतात. आता आपल्याला मागच्या भागामध्ये कल्पना आलेली आहे की पॅरामेट्रिक टेस्ट किंवा परिमितीय चाचण्या केव्हा वापरतात, पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा करू की ज्या वेळेला परिमितीय चाचण्यांचा वापर केला जातो तेव्हा मुख्यत्वे करून 3 गोष्टी विचारात घेतल्या जातात. तर एक म्हणजे परिकल्पनेमधील चल ही अंतर श्रेणीमध्ये असतात, म्हणजे त्या चलांचं मापन हे मापन श्रेणीच्या अंतर श्रेणीचा वापर करून केलेलं असतं. दुसरी गोष्ट अशी असते की त्याच्यासाठी जो न्यादर्श निवडलेला असतो त्या न्यादर्शातील घटक हे स्वतंत्र असतात, म्हणजे एका घटकाच्या निवडीचा दुसऱ्या घटकाच्या निवडीवर परिणाम झालेला नसतो आणि सर्वांना न्यादर्शामध्ये निवडले जाण्याची समान संधी असते. जसं आपण संभाव्यता न्यादर्शन पद्धती वेगवेगळ्या बघितल्या त्याच या ठिकाणी वापरलेल्या असतात. आणि तिसरी गोष्ट की जी प्राप्त माहिती आहे किंवा संकलित माहिती आहे त्या माहितीचं वितरण हे प्रसामान्य असतं, म्हणजे गुणांक हे प्रसामान्य संभवक्राप्रमाणे वितरित झालेले असतात. त्यावेळेला परिमितीय चाचण्या वापरल्या जातात. आता या परिमितीय चाचण्यांमध्ये आपण पहिल्यांदा टी परीक्षिकेचा क्रांतिक गुणोत्तर म्हणजे क्रिटिकल रेशो आणि टी परीक्षिका ह्या जवळजवळ एकाच अर्थाने वापरल्या जातात. तर क्रांतिक गुणोत्तर जे आहे हे क्रांतिक गुणोत्तर ज्या वेळेला न्यादर्शाचा आकार मोठा अशा वेळेला क्रांतिक गुणोत्तराचा वापर आणि ज्या वेळेला न्यादर्शातील घटकांची संख्या 30पेक्षा कमी असते म्हणजे न्यादर्श लहान असतो त्यावेळेला टी परीक्षिकेचा वापर होतो. पण व्यवहारामध्ये किंवा बहुतेक संख्याशास्त्रामध्ये क्रांतिक गुणोत्तर हा टी गुणोत्तर किंवा टी चाचणी या अर्थानेच वापरला जातो. पण सायंटिफिकली किंवा शास्त्रीय दृष्ट्या त्याच्यामध्ये असा एक फरक आहे. क्रांतिक गुणोत्तर काढण्याचं सूत्र आणि टी गुणोत्तर काढण्याचं सूत्र हे क्रांतिक गुणोत्तर काढण्यासाठी जे सूत्र वापरलं जातं ते असं आहे. या ठिकाणी CR म्हणजे क्रांतिक गुणोत्तर, M1 आणि M2 हे 2 मध्यमाने आहेत. हे कोणती 2 मध्यमाने आहेत? 2 गटाच्या मध्यमानांची तुलना करायची आहे, त्या 2 गटांची मध्यमान आहेत. आणि SED स्टँडर्ड एरर ऑफ डिफरन्स बिटवीन 2 मीन्स, म्हणजे 2 गटाच्या मध्यमानातील फरकाची प्रमाण त्रुटी हे याच्यासाठी SED हे नोटेशन वापरलं जातं किंवा सिग्मा डी हे पण नोटेशन वापरलं जातं. आपण प्रमाण त्रुटीसाठी SEM किंवा सिग्मा M म्हणजे मध्यमानाच्या प्रमाण त्रुटीसाठी इथे M किंवा आपण असं म्हणूया की या ठिकाणी विशिष्ट सांख्यिकीचं किंवा संख्याशास्त्रीय परिमाणाच्या प्रमाण त्रुटीसाठी आपण त्या ठिकाणी एक संबंधित नोटेशन वापरलं होतं की SEM किंवा SEMD SEQ अशा पद्धतीने. आता इथे डी वापरलेला आहे. हा डी कशासाठी आहे? तर डिफरन्स बिटवीन मीन म्हणजे स्टँडर्ड एरर ऑफ डिफरन्स बिटवीन 2 मीन्स, त्याच्यासाठी SED किंवा सिग्मा डी हे नोटेशन आहे. तर नंतर म्हणजे या पद्धतीने आपण म्हणजे क्रांतिक गुणोत्तर काढलं जातं. याच सूत्राचा वापर करून टी गुणोत्तर सुद्धा काढलं जातं. म्हणजे टी गुणोत्तर क्रांतिक गुणोत्तर आणि टी गुणोत्तर काढण्याचं सूत्र एकच आहे, फक्त फरक एवढाच आहे की ज्या वेळेला न्यादर्शाचा आकार मोठा असेल त्यावेळेला CRचा वापर केला जातो आणि ज्या वेळेला न्यादर्शाचा आकार लहान असेल त्यावेळेला टी गुणोत्तराचा वापर केला जातो. आता हे आपण प्रमाण त्रुटी काढताना आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला आपण सहसंबंध गुणकाची प्रमाण त्रुटी काढली तर त्यावेळेला ज्या वेळेला वितरण
हे प्रसामान्य नसतं, ते उच्च शिखरी आणि त्याच्यामध्ये विषमितता असेल तर टी रेशोचा वापर केलेला असतो. हा टी रेशो म्हणजे त्याच्यासाठी या ठिकाणी या टी रेशोचा वापर केला जातो. कारण वितरण हे गुणांचं वितरण हे प्रसामान्य असण्याची शक्यता ही जसजसा न्यादर्शाचा आकार कमी कमी होत जातो, म्हणजे न्यादर्शाचा आकार जसजसा कमी होत जातो तसतशी प्रसामान्यता असण्याची शक्यता ही कमी कमी होत जाते. आणि म्हणून मग CRच्या ऐवजी टी वापरला जातो. परंतु CRच्या म्हणजे मोठ्या न्यादर्शासाठी सुद्धा टीचा वापर केला तरी चालू शकतो. आणि आपल्याला माहिती की या टीचा संबंध स्वाधीनता मात्रेशी. या ठिकाणी हा जो फरक आहे मध्यमानातील M1 वजा M2, तर त्याच्यासाठी त्याचं केवल मूल्य विचारत. तर अशा पद्धतीने या टी परीक्षिकेमध्ये सूत्र वापरले जाते. 2 मध्यमानातील फरकासाठी टी परीक्षिका तर वापरतो, परंतु त्या चाचणीचं स्वरूपही आणखीन वेगळं असू शकतं. ते कसं, तर त्याच्यामध्ये संकल्पना अशी वापरली जाते की एकपुच्छ चाचणी आणि द्विपुच्छ चाचणी. आता एकपुच्छ चाचणी म्हणजे 1 टेल टेस्ट आणि द्विपुच्छ चाचणी म्हणजे 2 टेल टेस्ट. हे काय आहे तर ते आपण समजावून घेऊ. आता एकपुच्छ चाचणी ह्याचा अर्थ काय आहे की समजा 2 मध्यमानांची तुलना करायची. समजा दोन बाबींची तुलना करायची आहे आणि म्हणजे त्या 2 चलांची जी मध्यमान आहेत, चलांशी संबंधित, तर त्यांचा फरक जर निश्चितपणे सांगता येत असेल तर त्या ठिकाणी एकपुच्छ चाचणी वापरली जाते. म्हणजे त्या 2 मध्यमानातील फरक निश्चितपणे धन असेल किंवा त्या 2 मध्यमानातील फरक निश्चितपणे ऋण असेल तर त्या ठिकाणी एकपुच्छ चाचणी वापरली जाते. किंवा आपण सहसंबंध गुणकाचाही त्या ठिकाणी विचार करू शकतो की 2 चलांमधील सहसंबंध गुणकाचं जे स्वरूप आहे ते जर निश्चित माहिती असेल तर त्या ठिकाणी एकपुच्छ चाचणीचा वापर होतो. आता आपण एक या ठिकाणी उदाहरण घेऊ की समजा 2 गट संशोधकाने संशोधनासाठी निवडलेले आहेत. एका गटाला नियमितपणे गणितातील उदाहरणं सोडवण्याचा ठराविक वेळ, म्हणजे असं समजूया की रोज 1 तास गणितातील उदाहरणे सोडवण्याचा सराव त्या गटाला दिला आणि हा सराव साधारणपणे 3 ते 4 महिने दिला. आणि एक दुसरा गट असा होता की त्याला कोणत्याही प्रकारचा सराव दिला नाही, म्हणजे त्या गटातील विद्यार्थ्यांकडून गणितातील उदाहरणं सोडवण्याचा सराव करून घेतला नाही. आणि दोघांना नंतर एकच चाचणी दिली गणिताची, तर काय होईल की ज्या गटातील विद्यार्थ्यांना नियमित गणित सोडवण्याचा सराव करून घेतला होता त्यांचं मध्यमान हे मोठं येईल. म्हणजे या ठिकाणी जर समजा संशोधकांनी अशी परिकल्पना मांडली की गणिताचा नियमित सराव करून घेतलेल्या विद्यार्थी गटाचे मध्यमान हे नियमित सराव न करून घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्यमानापेक्षा जास्त असते. म्हणजे इथे फरकाची दिशा निश्चित आहे. त्या 2 मध्यमानांमध्ये कोणत्या प्रकारचा फरक पडणार आहे हे निश्चित आहे. मग अशा वेळेला जी चाचणी वापरली जाते ती चाचणी म्हणजे एकपुच्छ चाचणी. आता याला एकपुच्छ चाचणी म्हणण्याचं पण एक कारण आहे की समजा या ठिकाणी आपण प्रसामान्य संभवक्राचा विचार करतो. आपण याच्या मापन त्रुटीमध्ये पण पाहिलं की प्रसामान्य संभवक्र आणि मापन त्रुटी म्हणा किंवा या परीक्षिका वापरत असताना आपल्याला विशिष्ट सार्थकता स्तर म्हणजे विश्वास स्तर पण निश्चित करावा लागतो. मग आपण साधारणपणे 0.05 म्हणजे 95% विश्वास स्तर विचारात घेतो आणि दुसरा स्तर आहे 0.01 सार्थकता स्तर किंवा 99% सार्थकता स्तर. आता याचा एकपुच्छ चाचणीचा कसा संबंध आहे तर तर आपण
प्रसामान्य संभव वक्र जर विचारात घेतला तर आपल्याला याची वैशिष्ट्य वगैरे सगळं माहिती आहे. आता आपण ज्या वेळेला 95% क्षेत्राचा विचार करतो किंवा 0.05 सार्थकता असतात, तर आपण म्हणजे संशोधकाने दिशात्मक परिकल्पना मांडलेली आहे. जसं उदाहरण मी आपल्याला सांगितलं की नियमितपणे गणितातील उदाहरणे सोडवण्याचा सराव करून घेतल्या गेलेल्या विद्यार्थी गटाचे मध्यमान हे सराव न करून घेतलेल्या विद्यार्थी गटाच्या मध्यमानापेक्षा जास्त असते. म्हणजे ही दिशात्मक परिकल्पना आहे. म्हणजे दोन मध्यमानातल्या फरकाची दिशा त्या ठिकाणी निश्चितपणे दर्शवलेली आहे. तर अशा वेळेला काय होतं की फरकाची दिशा ही धन किंवा ऋण हे निश्चित झालेलं असतं. मग ज्या वेळेला असं फरकाची दिशा निश्चित झालेली असते तर हा जो प्रसामान्य संभवक्र आहे, या प्रसामान्य संभवक्राने हे जे व्यापलेलं क्षेत्र आहे तर हे 50% क्षेत्र हे बंदिस्त होऊन जातं. 50% क्षेत्र हे बंदिस्त होऊन जातं. आता मी जे उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये धन फरक दिसून येतो आहे. म्हणजे सराव करून घेतलेल्या विद्यार्थी गटाचं मध्यमान हे सराव न करून घेतलेल्या विद्यार्थी गटाच्या मध्यमानापेक्षा जास्त आहे. म्हणजे इथे फरकाची दिशा ठरलेली आहे. त्याच्यामुळे हा जो 50% भाग आहे, हा 50% भाग हा 50% भाग हा बंदिस्त झाला आहे. आणि मग आता राहिलेला दुसरा जो भाग आहे 50% हा मुक्त आहे. मग 95% क्षेत्र वापरण्यासाठी या भागातील आपल्याला 45% क्षेत्रफळ घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी हे 45% क्षेत्रफळ आहे आणि हे राहिलेलं जे क्षेत्रफळ आहे किती आहे, 5%. म्हणजे 95% साठी जेव्हा एक पुच्छ चाचणी किंवा दिशात्मक परिकल्पना असते त्यावेळेला कोणता तरी एक, प्रत्येक वेळेला हा डाव्या बाजूचाच अर्धा भाग बंदिस्त झालेला असेल असं नाही, तर तो काही वेळेला उजव्या बाजूकडचा पण अर्धा भाग बंदिस्त असण्याची शक्यता असते. म्हणजे कोणता तरी एक अर्धा भाग बंदिस्त असतो आणि दुसरा अर्धा भाग हा मुक्त असतो. तर मुक्त असलेल्या प्रसामान्य संभवक्राच्या अर्ध्या भागातील आपल्याला 45% क्षेत्र हे विचारात घ्यावं लागतं आणि 5% क्षेत्र हे क्रांतिक क्षेत्र म्हणून विचारात घेतलं जातं. म्हणजे हे स्वीकार्य क्षेत्र आहे, हे जे आहे हे पूर्ण स्वीकार्य क्षेत्र आहे आणि हे अस्वीकार्य किंवा क्रांतिक क्षेत्र. 95% क्षेत्रफळ विचारात घेतो त्यावेळेला ही जी मर्यादा आहे ही मर्यादा आहे ते 1.65 सिग्मा. म्हणजे या ठिकाणी 95% क्षेत्रफळ जर असेल तर विश्वास मर्यादा येते 1.65 सिग्मा. ही काय झाली, विश्वास मर्यादा. आणि समजा तुम्ही 99% सार्थकता स्तर किंवा त्याला आपण 0.01 सार्थकता स्तर म्हणतो, तर त्यावेळेला या जो मुक्त भाग आहे या प्रसामान्य संभवक्राचा, म्हणजे आपण या ठिकाणी जर आकृती काढली तर आपल्या लक्षात येईल 99% स्तरावर एक भाग बंदिस्त आहे दिशात्मक परिकल्पना मांडलेली असताना, आणि उरलेला जो अर्धा भाग आहे 50%चा तर त्याच्यातून आपल्याला 49% विचारात घ्यावे लागतात. म्हणजे 50 अधिक 49 99% होतील. म्हणजे या ठिकाणी हा 49% इकडचा हा विचारात घ्यावा लागतो. म्हणजे हा पूर्ण आहे जो आहे तो आपल्याला स्वीकार्य क्षेत्र म्हणून विचारात घ्यावा लागतो. आणि हा जो राहिलेला भाग आहे हा किती टक्के येईल, 1%. तर हा 1% क्रांतिक क्षेत्र म्हणून विचारात घेतलं जातं. आणि मग मर्यादा येते, ती मर्यादा येते 2.33 सिग्मा. 2.33 सिग्मा. म्हणजे क्रांतिक रेशो जो आहे तो क्रांतिक रेशो 0.05 सार्थकता स्तरावर किंवा 95% सार्थकता स्तरावर 1.65 पर्यंत असला तरी तो चालू शकतो आणि 99% क्षेत्रफळावर तो 2.33 पर्यंत असला तरी तो चालू शकतो. म्हणजे या ठिकाणी ह्या
असं एक लक्षात येतं की ज्या वेळेला दिशात्मक परिकल्पना मांडलेली असते त्यावेळेला प्रसामान्य संभवकारातील एक अर्धा भाग म्हणजे डावा भाग किंवा उजवा भाग याच्यापैकी एक भाग बंदिस्त असतो आणि राहिलेला जो दुसरा भाग आहे तो मुक्त असतो. आणि मग जर 95% क्षेत्रफळ असेल तर त्यातलं आपल्याला 45% क्षेत्रफळ विचारात घ्यावं लागतं आणि त्याची जी मर्यादा आहे ती 1.65 असते. आणि ज्या वेळेला 99% म्हणजेच 0.01 सार्थकता स्तर आपण विचारात घेतो त्यावेळेला अर्धा भाग हा बंदिस्त आहे आणि राहिलेल्या अर्ध्या भागातील आपल्याला 49% क्षेत्रफळ विचारात घ्यावं लागतं आणि 1% क्षेत्र हे क्रांतिक क्षेत्र म्हणून असतं आणि त्याची जी मर्यादा आहे ती 2.33 एवढा जे अंतर आहे ते त्या ठिकाणी पुरेसं होतं. म्हणजे परिकल्पनेचा त्याग करावा किंवा स्वीकार करावा त्याच्यासाठी हे 1.65 0.05 सार्थकता स्तरावर आणि 2.33 ही मर्यादा 0.01 सार्थकता स्तरावर पुरेशी असते. ही झाली एक पुच्छ चाचणी. आता मी उदाहरण घेतलं होतं की दोन मध्यमानातील फरकाची जी दिशा आहे ती त्या ठिकाणी निश्चित सांगितली होती. त्याचप्रमाणे दोन चलांमधील सहसंबंध जो आहे त्या सहसंबंधाच्या बाबतीत सुद्धा दिशात्मक परिकल्पना चलांमधील सहसंबंध निश्चितपणे धन आहे असं त्या परिकल्पनेमध्ये सांगितलेलं असेल किंवा दोन चलांमधील सहसंबंध ऋण आहे असं निश्चितपणे जर सांगितलेलं असेल म्हणजे सहसंबंधाची दिशा जर त्या परिकल्पनेमध्ये दर्शवलेली असेल तर ती दिशात्मक परिकल्पना होते आणि मग त्यावेळेला एक पुच्छ चाचणीचा या ठिकाणी जर त्या संशोधकाने अशी मांडली की माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि समायोजन क्षमता यांच्यामध्ये धन सहसंबंध आढळून येतो म्हणजे दिशात्मक परिकल्पना त्याने मांडली. आणि या दिशात्मक परिकल्पना मांडत असताना मग जी चाचणी वापरावी लागेल ती काही एक पुच्छ चाचणी म्हणजे काय ते बघू. पुच्छ चाचणीमध्ये म्हणजे हेच अपेक्षित असतं की ज्या वेळेला दोन मध्यमानांची तुलना करायची आहे तर फरकाची दिशा निश्चितपणे सांगितलेली नसते. फरक आहे हे फक्त सांगितलेलं असतं. म्हणजेच परिकल्पना ही अदिशात्मक परिकल्पना असू शकते किंवा शून्य परिकल्पना असू शकते. म्हणजे आपण या ठिकाणी एक उदाहरण जर घेतलं अदिशात्मक परिकल्पना कशी म्हणता येईल तर ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धतीने अध्यापन केलेल्या आणि पारंपरिक पद्धतीने अध्यापन केलेल्या विद्यार्थ्यांच्या विज्ञान चाचणी मध्यमान गुणांकामध्ये सार्थ फरक आढळतो. म्हणजे फरक आढळतो असं दर्शवलेलं आहे परंतु तो फरक धन का ऋण हे मात्र दर्शवलेलं नाही. म्हणजे ती अदिशात्मक परिकल्पना किंवा दुसऱ्या शब्दामध्ये ती परिकल्पना आपण शून्य परिकल्पनेच्या स्वरूपात अशी मांडू शकतो. रचनावाद अध्यापन पद्धतीने अध्यापन केलेल्या आणि पारंपरिक पद्धतीने अध्यापन केलेल्या विद्यार्थी गटाच्या विज्ञान चाचणी मध्यमान गुणांकामध्ये काही फरक आढळून येत नाही किंवा सार्थ फरक आढळून येत नाही अशी जर परिकल्पना मांडलेली असेल तर त्यावेळेला काय होतं की हा जो प्रसामान्य संभवक्र आहे ह्याचे जे दोन्ही सममित भाग मुक्त असतात आणि त्यावेळेला मग आपण जर 95% क्षेत्र विचारात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ते 95% क्षेत्र हे मधलं असतं आणि क्रांतिक क्षेत्र हे 2.5% आणि डाव्या बाजूला पण 2.5% क्षेत्र त्या ठिकाणी क्रांतिक क्षेत्र म्हणून विचारात घेतलं जातं. आणि हे जे मधलं क्षेत्र आहे हे मधलं क्षेत्र किती आहे 95% क्षेत्र हे त्या ठिकाणी स्वीकार्य म्हणून विचारात घेतलं जातं. म्हणजे जर द्विपुच्छ चाचणी असेल तर प्रसामान्य संभवक्रातील दोन्ही अर्धे भाग हे मुक्त असतात आणि नेहमीप्रमाणे मग 95% क्षेत्र सार्थकता स्तराचा त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि मग आपल्याला माहिती आहे की ह्या ज्या मर्यादा आहे ह्या मर्यादा काय असतात तर ऋण म्हणजे 0.05 सार्थकता स्तरावर ह्या मर्यादा असतात ऋण 1.96 आणि धन बाजूला ती असते धन 1.96 सिग्मा अर्थात. तर ह्या मर्यादेमध्ये जर तुमचं मध्यमान आलं तर ते स्वीकार्य आणि जर ते त्याच्या बाहेर गेलं तर ते अस्वीकार्य असा अर्थ लावून मग त्या परिकल्पनेचं परीक्षण केलं जातं. आणि 99% सार्थकता स्तर किंवा 0.01 सार्थकता स्तर विचारात घेत असताना मधलं 99% क्षेत्र म्हणजे आपण असं म्हणूया की हे मधलं 99% क्षेत्र या ठिकाणी
विचारात घेतलं जातं आणि दोन्ही बाजूचं हे 0.5% आणि या बाजूचं 0.5% क्षेत्र हे क्रांती क्षेत्र म्हणून विचारात घेतलं जातं. आणि मग ह्याच्या ज्या मर्यादा आहे ह्या आपल्याला माहिती आहे की ह्या ऋण 2.58 आहे आणि ही धन 2.58 सिग्मा आहे. म्हणजे या मर्यादेमध्ये ऋण 2.58 ते धन 2.58 मध्ये जर रेशो आला, क्रांतिक रेशो किंवा टी रेशो, तर तो स्वीकार्य आणि याच्या पलीकडे गेला तर तो अस्वीकार्य. अशा पद्धतीने ही द्विपुच्छ चाचणी याच्यामध्ये विचारात घेतली जाते. म्हणजे या भागामध्ये आपण ज्या वेळेला आपण टी परीक्षिकेचा वापर करतो त्यावेळेला परिकल्पना आपण कोणत्या प्रकारची मांडलेली आहे, म्हणजे दिशात्मक आहे का, अदिशात्मक आहे का, शून्य परिकल्पना आहे, त्याच्यानुसार त्या ठिकाणी द्विपुच्छ चाचणी किंवा एकपुच्छ चाचणीचा वापर होतो. दुसऱ्या शब्दात असं म्हणता येईल की ज्या वेळेला दिशात्मक परिकल्पना मांडलेली असते, म्हणजेच संशोधकाला ठामपणे असं सांगता येतं की फरक हा कोणत्या दिशेने पडेल, म्हणजे जास्त फरक पडेल किंवा म्हणजे धन फरक पडेल किंवा ऋण फरक पडेल, या फरकाची दिशा ज्या वेळेला संशोधकाला निश्चितपणे सांगता येते तेव्हा एकपुच्छ चाचणीचा वापर होतो. आणि ज्या वेळेला फरकाची दिशा निश्चित सांगता येत नाही, म्हणजे फरक पडेल एवढं सांगता येतं परंतु फरक तो धन असेल का ऋण असेल हे सांगता येत नाही, त्याचप्रमाणे दोन चलांमधील सहसंबंधाविषयी जर संशोधन असेल तर ज्या वेळेला संशोधकाला दोन चलांमध्ये सहसंबंध आहे परंतु तो कोणत्या प्रकारचा आहे सांगता येत नसेल, मग त्यावेळेला तो म्हणतो की या दोन चलांमध्ये सहसंबंध आहे पण त्या सहसंबंधाचं स्वरूप सांगता येत नाही, किंवा त्या दोन चलांमध्ये शून्य सहसंबंध आहे असं तो ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला द्विपुच्छ चाचणीचा वापर होतो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की ज्या वेळेला परिकल्पना ही अदिशात्मक स्वरूपात मांडलेली असते किंवा शून्य परिकल्पना मांडलेली असते तेव्हा द्विपुच्छ चाचणीचा त्या ठिकाणी वापर होतो. तर अशा पद्धतीने आपण या भागामध्ये एकपुच्छ चाचणी म्हणजे काय आणि द्विपुच्छ चाचणी म्हणजे काय ह्याचा विचार केला. आता पुढच्या भागामध्ये आपण टी परीक्षिकेचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो त्याच्याविषयी चर्चा करू.